मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री घेणार आढावा। मंत्री रवींद्र चव्हाण आणि अधिकारी राहणार उपस्थित। आज मुंबई कोकणासह पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर मराठवाडा खानदेशात मध्यम पावसाचा अंदाज। पुण्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीचा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा। मदत कार्यासाठी सतर्क राहण्याच्या यंत्रणेला सूचना, तर गरजेशिवाय बाहेर पडू नका, अजित पवार यांचं पुणेकरांना आवाहन। पुण्यात शिवाजीनगर पोलीस वसाहतीत शिरले पावसाचं पाणी, तळमजल्यावरील पोलिसांच्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। पुण्याच्या एकता नगर परिसरात एनडीआरएफ दाखल, प्रशासनाची मदत पोहोचली नाही। खडकवासलातून पूर्वकल्पना न देता पाणी सोडण्यात आल्याचा आमदार माधुरी मिसाळ यांचा आरोप। शहापूर तालुक्यात अतिवृष्टीचा इशारा असताना शाळा महाविद्यालयांना सुट्टी नाही। पालकांमध्ये चिंतेचं वातावरण, विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी तारेवरची कसरत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, राधानगरी धरण 96% इतकं भरलं। संपूर्ण जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा, धरणाची ड्रोन दृश्य कैद। कोल्हापूरच्या चिखलीत पुराच्या पाण्यात आढळला 25 किलोचा मासा, जाळ्यात अडकलेल्या कटला माशाला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। पुन्हा वाहतूक कोंडी, मुंबई नाशिक महामार्ग जाम, 5 ते 7 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा, वाहन चालकांसह नागरिक सुद्धा हैराण। मुंबईहून पुण्याकडे जाणारी डेक्कन एक्सप्रेस अर्धा तास उशिरानं, मुसळधार पावसानं रेल्वे सेवेचा खोळंबा, प्रवाशांचे हाल। रायगडच्या तामिणी घाटात कोसळली दरड, माणगाव ते पुणे रस्ता वाहतुकीसाठी बंद, दरड हटवण्याचं काम सुरू। शेगाव ते पंढरपूर पालखी मार्गाची तातडीनं दुरुस्ती करा, आमदार संजय रायमुलकर यांची मागणी। साम टीव्हीच्या बातमीनंतर प्रशासनानं घेतली दखल, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक। शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी काँग्रेस नेते सुनील केदार यांची सुप्रीम कोर्टात धाव। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी केदार यांना 5 वर्षांची शिक्षा,